कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। कोबीची भाजी म्हटलं की लहान मुलांसहित मोठी माणसं सुद्धा अगदी नाक मोरडतात। बऱ्याच जणांना ही कोबीची भाजी खायला आवडत नाही, परंतु आपण आज या कोबीच्या भाजीपासून असा भन्नाट पदार्थ बनवणार आहोत की मोठी माणसेच काय, लहान मुले सुद्धा आवडीने अगदी रोज हट्टाने मागून खातील इतका अप्रतिम चवीचा आणि अगदी झटपट तयार होणारा कोबीपासूनचा पदार्थ पाहणार आहोत। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला आपण सुरुवात करूया। पण रेसिपीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही अजून चॅनलवर नवीन असाल, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला अशा नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, त्यामुळे एक प्रकारचं मोटिवेशन मिळतं। तर आता हा कोबीपासूनचा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला एक कोबीचा गड्डा लागेल। आता वरची याची जी पानं असतात ही खराब झालेली असतात, ती वरची पानं आपण काढून घ्यायची आहेत। अशा प्रकारे आपण आता वरची पानं काढून घेतलेली आहेत। किडका वगैरे आहे का पाहून घ्यायचा आहे कोबी। आता हा आपण पूर्ण कोबी वापरणार नाही आहोत, तर याचे आपण 4 भाग करून यातील एकच भाग आपण वापरणार आहोत। पाहू शकता फक्त पाव भाग कोबी मी यापैकी वापरलेला आहे। आता हा कसा खिसून घ्यायचा खिसणीने, जर समजा खिसणीने असं लांब खिस पडत नसेल तुमच्या, तर विळतीच्या साहाय्याने किंवा सुरीच्या साहाय्याने शक्यतो असा लांब असा खिस पडावा, याचा एकदम बारीक होऊ नये, म्हणजे आपला जो पदार्थ बनणार आहे हा खूप छान टेस्टी आणि दिसायला पण आकर्षक असा बनतो। त्यामुळे एकदम बारीक अशा प्रकारे आपण खिस्याचा बनवून घ्यायचा आहे। आता कोबीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त केलं तरी चालू शकतं, एवढं काही फरक पडत नाही। आता ही डाळ मी हरभऱ्याची डाळ आहे, ही 4 ते 5 तास भिजत घातली होती। ही हरभऱ्याची डाळ आपण आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे। त्याचबरोबर 5 ते 6 हिरव्या मिरच्या यामध्ये देठ काढून बारीक मोडून घेतलेल्या आहेत। 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। 1 इंच आलं असं बारीक चिरून घेतलेलं आहे। थोडीशी चिंच घालायची आहे। थोडासा गूळ असा थोडा फोडून घ्यायचा आहे आणि तोही यामध्ये मिक्स करायचा आहे। आणि आता हे मिक्सरला पाणी न घालता हे वाटण करून घ्यायचं आहे। पाहू शकता आपलं हे वाटण आता तयार आहे, पाणी न घालता हे छान असं मिक्स झालेलं आहे। आता यामध्ये आपण जो बारीक खिसलेला चिरलेला कोबी आहे हा यामध्ये मिक्स करायचा आहे। आता यामध्येच 2 ते 3 मध्यम आकाराचे कांदे असे बारीक चिरून घ्यायचे आहेत, हे यामध्ये मिक्स करायचे आहेत। 1 वाटी ओल्या खोबऱ्याचा खीस घ्यायचा आहे, तोही यामध्ये आता मिक्स करायचा आहे। शेंगदाणे घेतलेले आहेत, एक अर्धी वाटी असे मोठे मोठे कच्चे शेंगदाणे असे मोठे कूट करून घ्यायचं आहे, पूर्ण बारीक कूट करायचं नाही। भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे बारीक चिरून। गरम मसाला घालायचा आहे आपल्या आवडीनुसार। लाल मिरची पावडर अगदी थोडीशी घालायची आहे। तीळ घालायचे आहेत अर्धी वाटी। हळद टाकायची आहे अर्धा चमचा। चवीनुसार मीठ टाकायचं आहे, या ठिकाणी 1.5 चमचा मीठ टाकलेलं आहे मी। तांदळाची पिठी टाकायची आहे अर्धी वाटी। 4 ते 5 चमचे तांदळाची पिठी टाकायची आहे। आपण या ठिकाणी हरभऱ्याची डाळ भिजवून घातलेली आहे, त्यामुळे डाळीचे पीठ वापरलेले नाही। जर तुम्ही हरभऱ्याची डाळ नसेल वापराल तर या ठिकाणी डाळीचे पीठ वापरलं तर अर्धी वाटी तरी चालेल। शक्यतो या ठिकाणी हे मिक्स करत असताना आपल्याला पाण्याची आवश्यकता लागत नाही आहे। या मिश्रणामध्येच हे मिश्रण छान असं मिक्स केलं जातं। तुम्हाला जर वाटलंच पाणी आवश्यक आहे तर अगदी थोडंसं नकळत हाताला पाणी लावून घ्यायचं आहे, परंतु भरपूर पाणी घालायचं नाही, कारण हा आपला कुरकुरीत असा हा पदार्थ छान असा बनणार आहे। या ठिकाणी पाहू शकता पिठाचा आपला गोळा असा तयार होत आहे। आता एकीकडे गॅसवरती पॅन ठेवायचा आहे। शक्यतो तुम्ही पॅनच वापरा या पदार्थासाठी। जर तुमच्याकडे अवेलेबल नसेलच पॅन तर एकदम पसरट असा तवा वापरा,
कारण आपल्याला हा नंतर पलटी करत असताना प्लेट वरती झाकून त्यामध्ये पलटी करावा लागणार आहे पदार्थ। यामुळे शक्यतो असा पॅन असेल तर तोच वापरा। आता यामध्ये आपण तेल घालायचं आहे। थोडंसं तेलाचं प्रमाण थोडंसं जास्त घालायचं आहे। 3 ते 4 चमचे तेल घातलेलं आहे। हे तेल सर्वत्र असं पसरून घ्यायचं आहे आणि यामध्ये हे मिश्रण जे आहे हे आपण यामध्ये आता पसरवून घ्यायचं आहे। हे सर्व मिश्रण आपण एकदमच घालायचं आहे कारण हा पदार्थ जाडसरच असतो। अशा प्रकारे हा आपण हाताने असा थापून घ्यायचा आहे। सर्व बाजूने व्यवस्थित, एकदम पातळ करायचा नाही। आणि यानंतर याला व्यवस्थित असा आकार द्यायचा आहे। हातानेच व्यवस्थित पसरून याला आपण कटलेटचा आकार द्यायचा आहे। कडेने असं आतल्या साईडला दाबायचं आहे आणि ज्याप्रमाणे आपण कटलेट बनवतो तसे हे बनवून घ्यायचं आहे। याची आपण छोटी छोटी भजी बनवली तरी सुद्धा खूप छान लागतात किंवा आपण याचे छोटे छोटे असे पॅनकेक बनवले किंवा इडलीच्या पात्रामध्ये हे वाफवून घेतले आणि पुन्हा तळले छोटे छोटे केक तरी सुद्धा हे खूप अप्रतिम असे टेस्टी लागतात। मुलांच्या डब्याला वगैरे आपण हे देऊ शकतो। मुलं सुद्धा अगदी चाकून माकून डबा संपवतील, अगदी आवडीने खातील, इतकं छान असं टेस्टी होतं। शिवाय पौष्टिक पण आहे। कोबीची भाजी जरी नाही खाल्ली मुलांनी तरी अशा प्रकारे आपण यांना कोबीची भाजी खायला देऊ शकतो। वरून आता थोडंसं तेल सोडायचं आहे म्हणजे आपण पलटी करताना ते चिकटणार नाही। आता याला मंद आचेवरती प्लेट झाकून एक 10 मिनिटं हे चांगलं एका साईडहून भाजून घ्यायचं आहे। 10 मिनिटं झालेली आहे। छान आता आपलं एका साईडनं भाजलेलं आहे। यावरती अशी प्लेट ठेवून आपण केक कसं पलटी करतो त्या पद्धतीने हा पलटी करून घ्यायचा आहे। पुन्हा पॅन मध्ये थोडंसं तेल टाकून हा दुसऱ्या साईडहून सुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे। पुन्हा झाकण लावून 10 मिनिटं दुसऱ्या साईडहून पण चांगला भाजून घ्यायचं आहे। पुन्हा 10 मिनिटं झालेली आहेत। पाहू शकता किती छान अप्रतिम दिसत आहे। अगदी वास सुद्धा खमंग सुटलेला आहे। इतकाच अप्रतिम टेस्टी असं हे कोबीचे भानोळे म्हणतात याला। हे नक्की अशा प्रकारे बनवून पहा। हे गरम गरम खाल्लं तरी चालेल किंवा थंड झाल्यानंतर जरी खाल्ले तरी सुद्धा हे टेस्टी लागतं। खोबऱ्याची चटणी किंवा सॉस बरोबर खाल्लं तरी चालेल किंवा यामध्ये भरपूर प्रमाणात आपण मसाले वापरलेले असतात। यामुळे काही न घेता आहे असेच खाल्ले तरी सुद्धा हे खूप टेस्टी लागतात। तर नक्की एकदा अशा प्रकारे बनवून पहा आणि कमेंट करून कळवा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ शेवटपर्यंत वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये।